जय श्री गजानन। आज माझ्या गजाननाच्या कृपेने बघा मला जगताप सरांनी चॅलेंज दिलं होतं आणि मी ते स्वीकारलं आणि ते करून दाखवलं आहे। आणि याच साथ शिवभाऊंची पण आहे, आमच्या जडीभाऊंची सुद्धा आहे, कारण की शनी मंदिरात आम्ही ओपनिंग केलं होतं। आणि दुसरं म्हणजे आता या मुलांच्या पालकांनी पण भरपूर प्रतिसाद दिला मला, प्रत्येक वेळेस घेऊन आले प्रॅक्टिसला वगैरे। आणि मला आता अशी नम्र विनंती करायची तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या आजूबाजूला कुठे लहान मुलं असतील किंवा तुमच्या नातू असतील किंवा आणि कोणी असेल तर त्यांना मोटिवेशन द्या, त्यांना सांगा की भजन म्हणजे काय आहे, कारण ही आपली साधना आहे, ही आपली संस्कृती आहे, विठ्ठल आपली संस्कृती आहे, सगळे देव ही आपली संस्कृती आहे आणि आपली संस्कृती संवर्धन इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे, हेच आमचं उद्दिष्ट आहे करण्याचं। आपण भजन करतो किंवा काय करतो, आषाढ माळ एक नियंत्र आहे करण्यासाठी, पण सगळ्यांनी याच्यामध्ये मोठ्याने संख्येने सहभागी व्हायला पाहिजे, ही संख्या वाढत जायला पाहिजे प्रतिवर्षी प्रत्येक वेळेस। आणि माझं असं म्हणणं नाही की तुम्ही माझ्याचकडे पाठवा, तुमचे अनेक भजनी मंडळ आहे, तिथे आई आहे किंवा तुमच्या एरियाचे भजनी मंडळ आहे, त्या एरियाच्या मंडळात भजनी मंडळाने कोणीतरी पुढाकार घेतला आणि ही उपक्रम गाजवला राबवला पुढे तरी पण चालणार आहे। पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ही आपली लहान पिढी आहे आणि आपल्याला आपल्या मुलांना आपल्याला घडवायचं आहे। जेव्हा आता लहानपणापासून यांना गोडी लागेल तेवढं पुढे तुम्हाला सांगायची गरज नाही, ऑटोमॅटिक भक्ती त्यांना ती भक्ती शक्ती माहिती होईल हे करण्यामागची। आणि मला जेव्हा सरांनी सांगितलं तेव्हा माझ्या मनात ते उतरलं की नाही, करेक्ट कन्सेप्ट आहे आणि हा आपण उतरवायचा इतरांमध्ये, कारण मला सेवाच